तर सध्या ठाकरे गटावर हल्लाबोल होतोय। भाजपकडून, शिंदे गटाकडून आणि मनसेच्या नेत्यांकडून सुद्धा विविध प्रश्न विचारले जातात। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाही, चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा। मागे लागून सत्तेत आले नाहीत तर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारही मिळणार नसल्याची टीका। शिवसेना मागे लागून देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारांना आणि वरच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करून आली नाही। महानगरपालिकेला मुंबईसारख्या ठिकाणी उभं करायला माणसं मिळणार नाहीत। आमच्याकडे उमेदवार असतील किंवा नसतील, चंद्रकांत पाटील यांनी चिंता करू नये। आम्हाला शहांचे पाय चाटण्याची गरज नाही। संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार। मला अमित शहांचे पाय चाटण्याची गरज नाही। महाराष्ट्र त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला, शिवाजी शिवाजी शिवाजी। त्याने औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख, कबरीला समाधीचा दर्जा दिला। सत्तेची गरज तुम्हालाच, शिवसेनेला सत्तेत येण्याची गरज नाही। आम्ही विरोधी पक्ष म्हणून ताकदीनं काम करणार। चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। सत्ता तर तुम्हाला पाहिजे आणि शिवसेनेला सत्तेत येण्याची गरज नाही। शिवसेना विरोधी पक्ष म्हणून ताकदीनं काम करते। मोदी है तो मुमकिन है, मोदींमुळे संजय राऊत आणि त्यांच्या जवळच्यांचं रडगाणं सुरू। आशिष शेलार यांचा निशाणा। आपलं लक्ष बीएमसी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य तर युटर्न घेणाऱ्यांना आणि यूज अँड थ्रो करणाऱ्यांना आता मुंबईकर फसणार नाहीत। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। उबाठा ही भैयांची ढ टीम, याचं उत्तर पेंग्विन आणि ढ टीमनं द्यावं। संदीप देशपांडेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर ट्विटद्वारे निशाणा। उत्तर भारतीयांना मराठीचे धडे देणारी उबाठा 25 वर्ष महापालिकेत सत्तेत, संदीप देशपांडे यांची टीका। ठाकरेंच्या गटात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहतील तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि खैरेच राहतील, संदीपान भुमरे यांची टीका। तर संजय राऊत गाढव त्यांच्याबाबत काही वेगळं बोलण्याची गरज नाही, संजय शिरसाट यांचाही राऊतांवर निशाणा। मी सांगतो, उबाटा गटात वर महाराष्ट्र लेवलला दोघं राहतील। कोण? आदित्य ठाकरे आणि उद्धव साहेब। मराठीचे धडे देण्याची एवढी हौस आहे तर 25 वर्ष तुमची महापालिकेत सत्ता असताना मराठी शाळा का कमी झाल्या? उर्दू मीडियम आणि हिंदी मीडियमच्या शाळा का वाढल्या? याचं उत्तर पेंग्विननं द्यावं, संदीप देशपांडे यांचा सवाल। तुम्हाला मराठीचे धडे द्यायची हौस आहे तर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मराठी शाळा कमी का झाल्या? हिंदी मीडियमच्या शाळा का वाढल्या? उर्दू मीडियमच्या शाळा का वाढल्या?